अ, काय कारवाई करण्यात आली आहे? छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या 1 महिन्यापासून अशफाक पटेल याच्या टोळीच्या मागावरती क्राईम ब्रांचची आमची टीम आणि आमचे अधिकारी होते. याच्यामध्ये जवळपास 4 गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 12 लाखापेक्षा जास्त नार्कोटिक्सचं कोडिंग सिरप त्याचबरोबर MD हे जप्त करण्यात आलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये अद्याप तो 18 आरोपींना अटक केलेला होतं, परंतु मुख्य आरोपी जो अशफाक शेख पटेल आहे तो आणि त्याचे इतर साथीदार अद्याप देखील फरार होते. हा आरोपी काल रात्री नाशिकमध्ये असल्याची आम्हाला निश्चित अशी गोपनीय माहिती मिळालेली होती साथीदारांसमवेत त्याच्या. त्या अनुषंगाने आमचे DCP क्राईम ब्रांच दत्ताकर नवले, त्याचबरोबर आमचे ACP आणि PI कल्याणकर आणि त्यांची टीम हे सगळे वाघ आणि सर्व चमू ही नाशिक येथे काल आम्ही रवाना केलेली होती. त्या हॉटेल सॅफ्रॉनमध्ये त्या ठिकाणी आम्हाला हा आरोपी मिळून आला रूममध्ये. त्यांनी थोडासा विरोध केला आम्हाला. त्या ठिकाणी आमच्या लोकांनी त्याचा प्रतिकार बळाचा वापर करून मोडून करण्यात आला आणि त्याला आम्ही अटक केलेली आहे. त्याच्याकडून जवळपास 4.5 लाखापेक्षा जास्त कॅश, त्याचबरोबर त्याची 65 गाडी आणि मोबाईल असं जप्त करण्यात आलेलं आहे. अशफाक पटेलच्या टोळीमधील जवळपास 21 आरोपी नार्कोटिक्सचे आत्तापर्यंत आम्ही अटक केलेले आहेत आणि त्याच्या रेकॉर्ड प्रमाण आम्ही त्यांना मकोकाची देखील कारवाई करणार आहोत. कोणी सपोर्ट करत होतं का त्यांना? आमच्याकडे अशी गोपनीय माहिती आहे आणि निश्चितच त्या बाजूने देखील आमचा तपास चालू आहे.